नमस्कार. एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे. आज आपण SMBT आयुर्वेदिक कॉलेज जे की नाशिकमध्ये स्थित आहे, तर या कॉलेजचे आपण वार्षिक फी स्ट्रक्चर बघणार आहोत. त्यासोबतच कॉलेजचे जे डिपॉझिट्स आहेत, हॉस्टेल मेसचे चार्जेस आहेत आणि कॅटेगरी वाईज हे कॉलेज विद्यार्थ्यांकडून किती फीस घेतं हे आपण थोडक्यात बघणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतर गरजू विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर करा. तर तुम्ही स्क्रीनवरती या कॉलेजचे वार्षिक फी स्ट्रक्चर बघत असाल, तर यामध्ये प्रत्येक कॅटेगरीकरिता किती फीज आहे ते आपण बघूयात. तर इथे जर आपण बघितलं ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीज पर इयर, ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याकरिता 3,03,000 रुपये कॉलेजची ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीज ही प्रत्येक वर्षाकरिता राहणार आहे. त्या शेजारी आपण लॅबोरेटरी डिपॉझिट्स आहे जे की रिफंडेबल असणार आहे कोर्स कंप्लीट झाल्यावरती, तर ते 10,000 रुपये आहे. सोबतच लायब्ररी डिपॉझिट देखील 10,000 रुपये राहणार आहे. पुढे आहे जिमखाना डिपॉझिट जे की आहे 5,000 रुपये. नंतर आपण हॉस्टेल आणि मेसचा विचार केला तर त्या विद्यार्थ्याकरिता 45,000 रुपये हॉस्टेलची फी आणि 45,000 रुपये मेसची फीस ही राहणार आहे. हॉस्टेलचं डिपॉझिट देखील 25,000 रुपये राहणार आहे. एकंदरीत ओपन कॅन्डिडेटसाठी या कॉलेजचा जो फर्स्ट इयरची फीज आहे ती राहणार आहे 4,43,000 रुपये. नंतर येते OBC कॅटेगरी. तर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी या कॉलेजचे जे ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीज आहे ती 1,65,895 रुपये एवढी राहणार आहे. पुढे जर आपण विचार केला की डिपॉझिटचे चार्जेस हे प्रत्येक विद्यार्थ्याकरिता सेम राहणार आहे, तर त्यामध्ये हॉस्टेल आणि मेसची फीज देखील सारखीच राहणार आहे. डिफरन्स फक्त आपल्याला जे टोटल फीज आहे त्यामध्ये दिसू शकतो, जे की आहे OBC कॅन्डिडेटकरिता 3,05,895 रुपये. तसेच आपण नंतर बघितलं की जे SCBC, EBC आणि EWS जर कॅन्डिडेट यात तिन्हीपैकी एका कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो तर त्या विद्यार्थ्याकरिता 1,51,500 रुपये एवढी फीज राहणार आहे. आणि नंतरचे जे चार्जेस आहेत ते प्रत्येक कॅटेगरीकरिता व प्रत्येक विद्यार्थ्याकरिता सेमच राहणार आहे. तर जो EBC, SCBC किंवा जो EWS कॅन्डिडेट आहे तर त्याकरिता 2,91,500 रुपये कॉलेजची फर्स्ट इयरसाठी फीज राहणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर आहे SBC, NT, विजय कॅटेगरी. तर या कॅटेगरीकरिता जी फर्स्ट इयरची फीज राहणार आहे ती आहे 1,68,792 रुपये. नंतर येते आपली SC आणि ST कॅटेगरीसाठी. तर यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फीज ही आकारली गेली नाही आहे. तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये फक्त डिपॉझिट्स आणि जे हॉस्टेल आणि मेसचे चार्जेस आहेत तेच पे करायचे आहे. म्हणजे तुम्हाला टोटल 1,40,000 हे पहिल्या वर्षी तुम्हाला या कॉलेजमध्ये सबमिट करायचे आहे. जर तुम्ही इथे बघितलं तर SC आणि ST कॅटेगरी या विद्यार्थ्यांकरिता या कॉलेजची वार्षिक फीज फक्त 90,000 रुपये राहणार आहे. म्हणजे त्याकरिता फक्त हॉस्टेल आणि मेसचे चार्जेस तुम्हाला इथं पे करायचे आहे, कारण की तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची ट्यूशन आणि डेव्हलपमेंट फीज ही आकारली जाणार नाही आहे. त्यासोबत जे विद्यार्थी आहे इतर कॅटेगरीजचे तर त्यांनी हा 2 नंबरचा कॉलम खूप इम्पॉर्टंट आहे, जो की पर इयरचा कॉलम आहे. तर तुम्हाला सेकंड इयरपासून हे ट्यूशन अँड डेव्हलपमेंट फी सोबत तुम्हाला हॉस्टेल आणि मेसचे चार्जेस एवढेच पे करणं आहे. कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट हे तुमच्याकडून सेकंड इयरपासून आकारलं जाणार नाही. त्यासोबत कॉलेजचा जर विचार केला तर अतिशय चांगलं कॉलेज आहे. तुम्हाला या कॉलेजमध्ये खूप चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो बघायला मिळणार आहे आणि एकंदरीत तुमचे प्रॅक्टिस देखील या कॉलेजमध्ये चांगली होणार आहे. तुमचं जर बजेट चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही या कॉलेजचा विचार करायला हवा. सोबत जर तुम्हाला आमच्याकडून पेड काउन्सिलिंग करून घ्यायची असेल तर आम्हाला 920-910-1770 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आमच्या पेड काउन्सिलिंगची फीज 4,000 रुपये एवढीच आहे. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर BMS किंवा MBBS करायचं असेल तरी देखील आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच मदत करतील आणि तुम्हाला एक सिक्युअर ॲडमिशन देण्यात 100% मदत करतील.
त्यासोबत तुम्ही इथं या कॉलेजचा जो DD आहे तो कुठल्या नावाने इश्यू करायचा आहे हे देखील इथं बघू शकता. सोबत जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल देखील करू शकता. तरी भेटूयात आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.